नमस्कार, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना विलास मुळम या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पवित्र स्मृतीस विलास मुळमचा मानाचा मुजरा। बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांच्या नात्यावरती मी हे सविस्तर शब्दांकन आपल्या समोर करतोय। चुकबुल द्यावी घ्यावी। कुणीही नागरिक आपली समस्या घेऊन आला की ती ऐकायची, त्यातील सत्यता धारदार नजरेने जाणायची आणि ती खरी वाटली की लगेच निघायचे ते थेट समस्येचं उत्तर असणाऱ्याकडे। कोणाबद्दल बोलतोय मी? धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल। त्यांच्या कामाची अनोखी पद्धत होती। मग तो कधी रेशनिंग ऑफिसर असेल वा कधी पोलीस अधिकारी, तर कधी महानगरपालिकेचा कर्मचारी असेल वा कधी महानगरपालिकेचा अधिकारी असेल, साहेब त्याला आधी नीटपणे समजून सांगायचे, बाबा रे, काय या माणसाचं काम अडवून ठेवलंय, करून टाक पाहू। त्याने बऱ्या बोलाने ऐकले तर ठीक, अन्यथा मग दिघ्यांचा रुद्र अवतार त्याला सहन करायला लागायचा। काय जरब होता असेल सांगा ना मला। बाळकडू बाळासाहेबांचं जे दिघे साहेबांनी घेतलंय, अनेक अधिकाऱ्यांनी त्या सुरुवातीच्या काळात दिघेंच्या हातचा प्रसादाची चव ही चाकली होती। प्रसाद हाताचा त्यांची जरब आणि धाक इतका निर्माण होऊ लागला होता की कुणीही त्यांच्या विरोधात चुकीचं काम किंवा पोलीस तक्रार ही करण्याच्या भानगडीत पडायची हिम्मत करत नव्हते। एवढा प्रचंड जरब आणि धाक होता, कारण चुकीचं काम त्यांच्याकडे कोण घेऊनच येत नव्हतं आधीमुळात। किती वलय होतं आमच्या दिघे नावाचं वादळ ठाण्यात। समस्याग्रस्त नागरिकांना झटपट न्याय देण्याच्या त्यांच्या या निर्णयामुळे दिवसेंदिवस त्यांच्याकडे नागरिकांची गर्दी वाढू लागली। कालांतराने लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष जाण्याची गरज राहिली नाही। कुठं? पोलीस अधिकारी असू देत, पालिकेचा कर्मचारी, पालिकेचा अधिकारी असू देत, या तो रेशनिंग ऑफिसर असेल, कुठेही त्यांना जाण्याची गरज भासली नाही किंवा जाण्याची गरज उरलेली नाही। कल्याण जवळील खूप महत्वाचा विषय बोलतोय, हाजी मलंगगड हे मुस्लिमांचं नव्हे तर हिंदूंच्या नवनाथांचं स्थान असल्याचा दावा दिघे साहेबांचा होता आणि तो सिद्ध करण्यासाठी तिथे हिंदूंची वहिवाट मोठ्या प्रमाणात सुरू होणे गरजेचे आहे, म्हणून दिघेंनी तिथे माघी उत्सव त्या गडावर चालू केला। किती दूरदृष्टी होती बघा ना। हाजी मलंगऐवजी मलंगगड हा शब्द सुरू केला आणि त्या उत्सवालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला, तो फक्त आणि फक्त धर्मवीर आनंद दिघे साहेबांमुळेच। ठाणे जिल्हा पातळीवर भव्य गणेश दर्शन स्पर्धा सुरू केली ती दिघे साहेबांनी। बाबासाहेब पुरंदरेंच्या जाणता राजा या नाटकाचे अनेक प्रयोग ठाण्यातील स्टेडियमवर त्यांनी आयोजित केले होते। जाणता राजा, विचार करा। जिल्हा पातळीवर 10वी सराव परीक्षांचे आयोजन हे एक विशेष उल्लेखनीय कार्य होते दिघे साहेबांचं। दरवर्षी शाळा सुरू होण्याच्या काळात लाखोंच्या संख्येने मोफत वह्या वाटप, मुलांच्या मैदानी क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा साहित्यांचे वर्षभर मोफत वाटप आदी अनेक गोष्टी उपक्रम दिघे साहेब राबवत असत। मातोश्रीवरून येणाऱ्या प्रत्येक संदेशाची अंमलबजावणी, मग ती आंदोलनं असू देत किंवा एखादा उपक्रम ठाणे जिल्ह्यात राबवण्यातही दिघे साहेब आघाडीवरती असायचे। एक व्यक्ती हे सगळं करू शकते यावर विश्वास ठेवणं कठीण व्हावं असा सगळा त्यांच्या कार्याचा धडाका होता। बघा ना, दिघे साहेब आणि बाळासाहेब काय नातं होतं, काय कार्य होतं दिघे साहेबांचं। बाळासाहेबांनी दिलेला प्रत्येक मेसेज, बाळासाहेबांच्या प्रत्येक संदेशाची अंमलबजावणी प्रथम ठाण्यात होत असे, ठाण्यातून सुरुवात होत असे। मातोश्रीवरून निघालेला प्रत्येक संदेश पहिला ठाण्यात धर्मवीरांच्या कानावरती पोहोचत असे।
किती महत्वाचं कार्य दिघे साहेबांनी केलंय. आज त्याला वेगळं वलय निर्माण केलं जाते, त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न चालू आहे. पण धर्मवीर आनंदी दिघे साहेब, बाळासाहेब, मासाहेब यांचं जे नातं होतं ते पिता पुत्रासारखं, आई वडिलांचं ज्याप्रमाणे मुलावरती प्रेम असतं तसंच ते नातं होतं. मी 4 अध्याय ह्यासाठी मुद्दाम मी ठाण्यातील, दिवा शहरातील, महाराष्ट्रातील लोकांना बाळासाहेबांचं, दिघे साहेबांचं आणि मासाहेबांचं जे काय नातं होतं ते नातं म्हणजे टेंबी नाक्यापासून अगदी मातोश्रीपर्यंत जे त्यांचं नातं होतं गुरु शिष्यत्वाचं, ते नातं मी तुमच्या समोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न केलाय. संदर्भ विकिपीडियाच्या माध्यमातून हे मी संदर्भ तुम्हाला दिलेले आहेत. चूकबूल द्यावी घ्यावी. इथेच थांबतो. धर्मवीर दिघेंच्या पवित्र स्मृतीस पण परत एकदा विनम्र अभिवादन करतोय आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.